ईव्हीएम हटाव देश बचाव म्हणत काँग्रेस पक्षाच्या वतीने ईव्हीएम विरोधात आंदोलनाला सुरुवात। नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालावरून ईव्हीएम मशीनवर शंका घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी देशभरातील अनेक राजकीय पक्ष करीत असताना आज नांदेड जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर ईव्हीएम मशीनला विरोध करत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली। यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। ठिकाणी होत आहे हे सरकार लोकांचं सरकार नाहीये, हे ईव्हीएमचं सरकार आहे। म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईव्हीएमच्या विरोधामध्ये साक्षरता मोहिमेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा यांना प्रतिसाद भेटत आहे। आज जरी सरकार स्थापन होत असेल तरी आज लोकांमध्ये कुठेही उत्साह नाहीये, पण आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जी मोहीम या ठिकाणी राबवण्यात येत आहे यांना चांगला प्रतिसाद जनतेमधून मिळत आहे। ह्याचाच अर्थ असा आहे की हे सरकार ईव्हीएमवर आलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरती मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीची काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि त्या मागणीच्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे जात आहोत। प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब यांच्या आदेशान्वये दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी, प्रियंका गांधीजी यांची दिल्ली येथे बैठक झाली। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या झालेल्या विधानसभेच्या निर्णयासंदर्भात चर्चा झाली। त्या चर्चा अंतिम बऱ्याच लोकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या, नागरिकाच्या, पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या बऱ्याच लोकांच्या तक्रारी होत्या की महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम घोटाळा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये युतीची सरकार आली। त्या ठिकाणी जे ईव्हीएममध्ये घोटाळे झाले हे जगजाहीर आहेत, कारण जे मतदार बंधू होते त्या मतदार बंधूंनी सर्वांनी सांगितलं की आम्ही तर मतदान केलं, पण हा निर्णय कसा काय झाला। आणि शेवटी निवडणूक झाल्याच्या नंतर जे रात्री 7.33% जे मतदान वाढलं हे सगळं पाहता ईव्हीएम मशीनवर सगळ्याचा संशय झाला। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आजपासून 5 तारीख ते 20 तारखेपर्यंत संपूर्ण राज्यामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आज महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे सर्व प्रदेशचे पदाधिकारी, जिल्ह्याचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष, सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे।